श्री स्वामी समर्थ. मीन राशी 20 ते 26 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हा आठवडा तुमच्या जीवनात आनंद, प्रगती आणि नवीन आशा घेऊन येणार आहे का? अनेक दिवसांपासून मनात असलेल्या इच्छा पूर्ण होतील का? करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल का? आर्थिक स्थितीत सुधारणा होईल का? प्रेम, कुटुंब आणि आरोग्याच्या बाबतीत ग्रह तुमची साथ देतील का? आणि या आठवड्यात मिळणाऱ्या संधी तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देणार आहेत का? चला तर पाहूया, मीन राशीला हा आठवडा कसा जाणार आहे. हा आठवडा मीन राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास, आध्यात्मिक प्रगती आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. गुरु ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल आणि अनेक महत्त्वाचे निर्णय योग्य वेळी घेता येतील. रखडलेली कामे पूर्ण होऊ लागतील, तर मेहनतीचे योग्य फळही मिळण्याची शक्यता आहे. मात्र भावनांच्या भरात कोणताही निर्णय घेणे टाळा. संयम, श्रद्धा आणि योग्य नियोजन यांमुळे हा आठवडा अनेक बाबतीत लाभदायक ठरेल. या आठवड्यात करिअर, व्यवसाय, आर्थिक व्यवहार, शिक्षण आणि कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अडचणी कमी होतील आणि नवीन संधी मिळू लागतील. काही प्रभावशाली व्यक्तींची भेट होईल आणि त्यांचे मार्गदर्शन भविष्यात उपयोगी पडेल. तुमच्या शांत, समजूतदार आणि सहकार्याच्या स्वभावामुळे लोकांचा तुमच्यावर विश्वास वाढेल. समाजात मान सन्मान मिळेल. एखाद्या जुन्या योजनेला पुन्हा गती मिळू शकते. आठवड्याच्या प्रत्येक दिवसात काही ना काही नवीन शिकण्याची आणि पुढे जाण्याची संधी मिळेल. त्यामुळे आत्मविश्वास कायम ठेवा आणि प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करा. करिअर आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्या मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतीचा आणि यशाचा ठरू शकतो. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्याकडे सोपवतील. अनेक दिवसांपासून रखडलेले प्रकल्प पूर्ण होतील. पदोन्नती, वेतनवाढ किंवा नवीन पदाची संधी मिळण्याचे संकेत आहेत. सरकारी, शिक्षण, आरोग्य, बँकिंग, कला, लेखन, सल्लागार आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना विशेष लाभ मिळू शकतो. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगल्या मुलाखतीची संधी मिळेल. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा आणि कोणत्याही वादापासून दूर राहा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा विस्ताराचा आणि आर्थिक लाभाचा राहील. नवीन ग्राहक, नवीन करार आणि नवीन व्यावसायिक संधी मिळू शकतात. ऑनलाईन व्यवसाय, सेवा क्षेत्र, पर्यटन, शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित व्यवसायात चांगली प्रगती होईल. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता ठेवा. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व माहिती नीट तपासा. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेतल्यास मोठा फायदा होईल. तुमची प्रामाणिकता आणि गुणवत्तेमुळे ग्राहकांचा विश्वास वाढेल. आठवड्याच्या शेवटी व्यवसायात एखादा मोठा लाभ किंवा नवीन करार मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा समाधानकारक आणि प्रगतीचा ठरेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. जुनी गुंतवणूक अपेक्षेपेक्षा चांगला परतावा देईल. बोनस, कमिशन किंवा अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आर्थिक ताण कमी होईल आणि भविष्यासाठी बचतीचा विचार अधिक ठामपणे करता येईल. घर, मालमत्ता, वाहन किंवा कुटुंबाशी संबंधित काही आवश्यक खर्च होऊ शकतो, परंतु तो भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. अनावश्यक खर्च टाळा आणि आकर्षक ऑफरच्या मोहात पडू नका. आर्थिक व्यवहार करताना प्रत्येक कागदपत्र नीट तपासा. कोणालाही मोठी रक्कम उधार देताना सावधगिरी बाळगा. योग्य नियोजनामुळे पुढील काही महिन्यांत आर्थिक स्थिती आणखी मजबूत होईल. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी आर्थिक बातमी मिळाल्याने मन प्रसन्न राहील. कौटुंबिक जीवन. कुटुंबात प्रेम, जिव्हाळा आणि समजूतदारपणाचे वातावरण राहील. काही दिवसांपासून सुरू असलेले गैरसमज दूर होतील. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. त्यांच्या अनुभवामुळे योग्य निर्णय घेणे सोपे जाईल. भावंडांचे सहकार्य मिळेल आणि अनेक महत्त्वाची कामे एकत्रितपणे पूर्ण होतील. मुलांच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. एखाद्या शुभ कार्याची चर्चा सुरू होऊ शकते किंवा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होण्याची शक्यता आहे. नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या भेटीगाठी वाढतील. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या भावनांचा आदर करा. छोट्या गोष्टींवरून वाद न घालता संवादाने प्रश्न सोडवा. तुमच्या शांत आणि प्रेमळ स्वभावामुळे घरातील वातावरण अधिक आनंदी राहील. आठवड्याच्या शेवटी संपूर्ण कुटुंबासोबत घालवलेला वेळ संस्मरणीय ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधात हा आठवडा अत्यंत अनुकूल राहील. जोडीदारासोबतचा विश्वास आणि भावनिक जवळीक वाढेल. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ मिळेल. गैरसमज दूर होतील आणि नात्यातील गोडवा वाढेल. अविवाहित व्यक्तींना मनासारखे स्थळ मिळण्याची किंवा नवीन प्रेमसंबंधाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींनी जोडीदारासाठी वेळ काढावा. एकत्र प्रवास, धार्मिक स्थळाला भेट किंवा छोटासा कौटुंबिक कार्यक्रम नात्यातील प्रेम अधिक वाढवेल. तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे नात्यात संशय निर्माण होऊ देऊ नका. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा.
प्रेमात प्रामाणिकपणा आणि विश्वास टिकवून ठेवल्यास भविष्यातील नाते अधिक मजबूत होईल. आठवड्याच्या शेवटी जोडीदाराकडून एखादी आनंददायी बातमी किंवा सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रेरणादायी आणि यशदायी ठरेल. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजून घेणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य आत्मविश्वास वाढवेल. साहित्य, कला, वैद्यकीय, संशोधन, विज्ञान आणि तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष लाभ मिळेल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. अभ्यासाचे वेळापत्रक नियमित ठेवा आणि त्याचे काटेकोरपणे पालन करा. मोबाईल आणि सोशल मीडियावर अनावश्यक वेळ घालवणे टाळा. सातत्यपूर्ण मेहनत, पुनरावृत्ती आणि आत्मविश्वास यांच्या बळावर मोठे यश मिळवण्याची संधी या आठवड्यात मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा चांगला राहील, परंतु सततच्या धावपळीमुळे थकवा, झोपेची कमतरता किंवा मानसिक ताण जाणवू शकतो. वेळेवर झोप, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम याकडे विशेष लक्ष द्या. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास किंवा सर्दी खोकल्याची शक्यता असल्याने बाहेरील अन्न कमी खा. योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा यामुळे मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. भरपूर पाणी प्या आणि ताज्या फळभाज्यांचा आहारात समावेश करा. वाहन चालवताना काळजी घ्या. पावसाळ्यातील संसर्गजन्य आजारांपासून स्वतःचे संरक्षण करा. कामासोबत विश्रांतीलाही तितकेच महत्त्व द्या. नियमित दिनचर्या आणि सकारात्मक विचार यांमुळे संपूर्ण आठवडा उत्साहात आणि निरोगी जाईल. प्रवास या आठवड्यात व्यावसायिक, कौटुंबिक आणि धार्मिक प्रवासाचे योग आहेत. कामानिमित्त केलेला प्रवास भविष्यात मोठा फायदा देऊ शकतो. नवीन लोकांशी ओळखी होतील आणि त्यातून करिअर किंवा व्यवसायासाठी उपयोगी संपर्क निर्माण होतील. कुटुंबासोबत छोट्या सहलीचे नियोजन होऊ शकते. धार्मिक स्थळाला भेट दिल्याने मनाला शांती आणि नवीन ऊर्जा मिळेल. प्रवासापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे तपासा. वाहनाची योग्य तपासणी करा. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन करा. मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या. घाईगडबड टाळा आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्या. या आठवड्यातील प्रवासातून नवीन अनुभव, नवीन विचार आणि भविष्यासाठी फायदेशीर संधी मिळतील. अध्यात्म आणि उपाय या आठवड्यात अध्यात्माकडे तुमची विशेष ओढ वाढेल. गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण नियमित करा. भगवान दत्तात्रेय आणि शिवशंकरांची उपासना केल्याने मानसिक शांतता आणि आत्मविश्वास वाढेल. गरजू व्यक्तींना अन्नदान, पिवळी फळे किंवा शैक्षणिक साहित्य दान करा. गायींना हिरवा चारा द्या आणि पक्ष्यांना धान्य टाका. आईवडिलांचा आणि गुरुजनांचा आशीर्वाद घ्या. प्रत्येक कामाची सुरुवात ईश्वराचे स्मरण करून करा. नम्रता, प्रामाणिकपणा आणि सत्कर्म यांच्या बळावर जीवनातील अनेक अडथळे दूर होतील आणि यशाचे नवीन मार्ग खुले होतील. एकूण हा आठवडा मीन राशीसाठी प्रगती, आर्थिक स्थैर्य, करिअरमध्ये यश, व्यवसायात लाभ, कौटुंबिक आनंद आणि आध्यात्मिक उन्नती घेऊन येणारा ठरेल. नोकरीत मानसन्मान वाढेल, व्यवसायात नवीन संधी मिळतील, आर्थिक स्थिती अधिक मजबूत बनेल आणि प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल, आरोग्य चांगले राहील आणि प्रवास लाभदायक ठरेल. संयम, योग्य नियोजन, सकारात्मक विचार आणि श्री स्वामी समर्थांवरील अखंड श्रद्धा यांच्या बळावर तुम्ही या आठवड्यात अनेक महत्त्वाची उद्दिष्टे सहज पूर्ण करू शकाल आणि जीवनात पुढे जाण्यासाठी नवी प्रेरणा मिळेल. धन्यवाद.